भयकथा काळ्या बाहुलीचा खेळ. सांगलीजवळच्या एका छोट्या गावात रोहन आणि त्याचे 3 मित्र एका जुन्या, ओसाड वाड्यात गेले होते. त्या वाड्याबद्दल गावात अफवा होती, तिथे एक काळी बाहुली आहे, जी जिवंत माणसांशी खेळते. सुरुवातीला सगळे हसत होते. भूतभूत काही नसतं, रोहन म्हणाला. वाड्यात आत जाताच धुळीचा वास आणि थंडगार हवा त्यांच्या अंगावर आली. एका कोपऱ्यात जुनी लाकडी खुर्ची हलत होती, पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक अमोलला एक काळी बाहुली दिसली. तिचे डोळे लाल रंगाने रंगवलेले, चेहऱ्यावर विचित्र हास्य आणि हातात काळा दोरा बांधलेला. ही बघ, अमोलने बाहुली उचलली. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून कोणीतरी पळत असल्याचा आवाज आला. धड धड धड. सगळे घाबरले. चल इथून निघूया, एक मित्र कुजबुजला. पण बाहेरचा दरवाजा आपोआप बंद झाला. खोलीत अचानक कुजबूज ऐकू आली. माझ्याशी खेळा. रोहनच्या हातातील टॉर्च बंद झाली. अंधारात फक्त त्या बाहुलीचे लाल डोळे चमकत होते. अमोल घाबरून बाहुली खाली फेकणार इतक्यात बाहुलीने स्वतःच मान फिरवली. टक. तिचे डोळे थेट अमोलकडे वळले. ती हल्ली. अमोल किंचाळला. तेवढ्यात भिंतीवर रक्तासारख्या लाल अक्षरात शब्द दिसले. खेळ अर्धवट सोडायचा नसतो. अचानक अमोल जमिनीवर पडला. त्याच्या गळ्यावर काळ्या दोऱ्याचे वेटोळे घट्ट आवळले गेले होते. बाकी तिघे जीव वाचवण्यासाठी दरवाजा तोडून बाहेर पळाले. दुसऱ्या दिवशी गावकरी वाड्यात गेले. अमोलचा मृतदेह तिथे नव्हता. फक्त ती काळी बाहुली खुर्चीवर बसलेली होती. आणि तिच्या चेहऱ्यावर आता अमोलसारखं हास्य होतं.